हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथं ग्रामपंचायतीच्या कथित दुर्लक्षामुळे नागरिकांवर स्वतःच नालेसफाई करण्याची वेळ आल्याचा प्रकार समोर आलाय। पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई न झाल्यानं पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यानं अखेर नागरिकांनी लोकसहभागातून निधी जमा करून जेसीबीच्या सहाय्यानं नालेसफाई केली आणि पाण्याची विल्हेवाट लावली। या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। गावातील रस्ते, दिवाबत्ती आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांकडेही प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली। दरम्यान नागरिकांनी केलेल्या आरोपांबाबत ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। मधून वार्ड नंबर 1 ची घाण होती। इथं लोकांच्या घरामध्ये पाणी चाललं, लेकरा बाळाच्या घरात सरपाळं चालले। ते आम्हाला दूर करण्यासाठी आम्ही सार्वजनिक मधून या वार्ड नंबर 1 मध्ये हे घाण संभारा आम्ही स्वतः खर्चानं काढून आम्ही ग्रामपंचायतीत दाखवून द्या। आम्ही ग्रामपंचायतला अर्ज झाला, 3 दिवस ग्रामपंचायतला अर्ज दिला, घरी ग्रामपंचायतचे नुसते येऊन पाहून गेले, याने काही केलं नाही। आज आम्ही जेसीबी स्वतःच्या खर्चाने लावली। आम्ही फोन केला ग्रामपंचायतला की ट्रॅक्टर पाठवा, याने ट्रॅक्टर बी पाठवलं नाही, काही येऊन बी पाहिलं नाही। आज 3-4 दिवस झाले आम्ही अर्ज देऊ, कोणी येऊन बी पाहिलं नाही, कोणी काही दखल बी घेतली नाही, काहीच नाही केलं। त्याच्यानंतर आम्ही आमच्या खर्चाने जेसीबी लावली आणि कचरा काढून घेतला। आता कचरा रस्त्यावर पडला पाहिजे। तुम्ही तक्रार दिली होती, त्याच्यानुसार ग्रामपंचायतनं काय कारवाई केली? ग्रामपंचायत फक्त इथपर्यंत आली, पाहून गेली, बस उद्या करू एवढंच त्याचं म्हणणं आहे। बाकी कोणीही काही केलं नाही। शेवटी मग आम्ही विचार केला सगळ्यांनी मिळून। नंतर आम्ही विचार केल्याच्या नंतर जेसीबी लावली, जेसीबी लावून आम्ही स्वतःच्या खर्चानं खुशीनं आम्ही आमचं काढून घ्यायला होतो, आम्हाला त्रास असल्यामुळे। त्याच्यापुढं आता काय सांगून फायदाच काय आहे? ग्रामपंचायत कोणतंच आमचं काम करत नाही। रस्त्याचं आमचे प्रॉब्लेम येतं, आमच्या लाईटचे प्रॉब्लेम येतं, आम्हाला असा भरपूर त्रास आहे। आता हे त्रास आम्ही घेऊन हे दुःख आम्ही जावा कुठं? आणि आमचं तर आता डोकं काम नाही करायला आहे। त्याच्यामुळं आम्ही स्वतः आमचं जेवढं आमच्याकडून गोरगरिबाकडून होते तेवढं आम्ही करायलो आहे। हे लोक परभणीमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघानं गुरुवारी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडलं। जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य शासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली। जुनी पेन्शन योजना लागू करणं, विनावेतन आणि अल्प वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा निपटारा करणं, तसंच शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांवर तातडीनं निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदनही देण्यात आले। सरकारचं धोरण शिक्षण विरोधी असल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींना आकर्षक पेन्शन योजना मिळत असताना शिक्षकांना मात्र जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करावं लागत असल्याची खंत संघटनेनं व्यक्त केली आहे। तसंच मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मराठवाडा शिक्षक संघानं दिलाय। गेल्या वर्षी मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ व अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाशी संलग्न आम्ही गेल्या वर्षीसुद्धा दिनांक 7, 8 आणि 9 जुलै रोजी 9 जुलै 2024 रोजी आझाद मैदान या ठिकाणी आमचा जो काही प्रश्न होता की ज्या लोकांना 20% अनुदान आहे, ज्या लोकांना 40% अनुदान आहे, ज्या लोकांना 60% अनुदान आहे, तर सगळ्यांना समान 20%चा टप्पा देण्यात यावा। त्या संदर्भामध्ये आम्ही जे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन पुकारलं होतं, त्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला संपूर्ण संघटनांनी पाठिंबा जाहीर केला। परभणी जिल्ह्यातील आमचे मकरंद सर असतील किंवा मकरंद सरांची संपूर्ण टीम असेल, या सगळ्या लोकांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला आणि यांच्या पाठिंब्याने शाळाबंद आंदोलन आम्ही जे पुकारलं होतं त्याला आम्हाला 100% पाठिंबा मिळाला आणि त्याचं फलित असं आम्हाला मिळालं की आमच्या सर्वांच्या पदरामध्ये गतवर्षी 20% हा टप्पा आमच्या पदरात पडला। त्याबद्दल मी सर्वांचे शिक्षक संघाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तमाम महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत, अंशतः अनुदानित जे आमचे बांधव आहेत, सगळ्यांना नम्र आवाहन करतो परभणी जिल्ह्याच्या वतीने की दिनांक 22/6/2026 पासून आझाद मैदान या ठिकाणी याही वर्षी आमचं एक चांगल्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला परभणी जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व जे अंशतः अनुदानित शिक्षक बांधव आहेत त्यांनी दिनांक 8 आणि 9 तारीख या 2 दिवशी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्याही आंदोलनाला सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे, त्यांनी पाठिंबा जाहीर केलेलाच आहे।
परंतु मी संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींना नम्रपणे आवाहन करतो की आपण दिनांक 7, 8 आणि 9 या 3 दिवशी कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु कारण न सांगता सर्वांनी आपल्या पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी माझा पगार माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवून सर्वांनी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी नम्रपणे सर्वांना आवाहन करतो। आणि पुनश्च एकदा सांगू इच्छितो की ना कोई कद से बड़ा ना कोई पद से बड़ा, ना कोई कद से बड़ा ना कोई पद से बड़ा, जो आज़ाद मैदान में खड़ा हमारे लिए वही सबसे बड़ा वही। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील नांदुरघाट येथील स्वप्नील काळुंखे याला डेटा एंट्रीच्या नोकरीचं आमिष दाखवून परदेशात नेण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। त्यानंतर त्याला म्यानमार थायलंड सीमेवरील कथित छळ छावणीत नेऊन जबरदस्तीनं सायबर गुन्ह्यांशी संबंधित काम करून घेतलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। काम करण्यास नकार दिल्यास अमानुष छळ होत असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी माजी मंत्री तसंच आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वप्नीलसह तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली। दरम्यान स्वप्नीलच्या कुटुंबियांनीही मुख्यमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांकडे हस्तक्षेप करून त्याला सुखरूप मायदेशी आणण्याचं आवाहन केलंय। बँकॉकला आम्हाला सगळे बँकॉक जाणार, तो बँकॉक गेल्यानंतर त्याला तिथून घेतलं ते कंपनीच्या लोकांनी आणि तिकडे घेऊन गेले। तिकडे गेल्यानंतर त्या कंपनीत कामाला लावले तिला। कामाला लागल्यानंतर 4 दिवस झाले त्याचा फोन आला आहे, आम्हाला त्याचा त्रास होतो तिथे लोक मारहाण करतात, टायमावर जेवण नाही आहे आणि 24 तासामध्ये 2 तास आम्हाला आराम भेटते। फक्त नाही काम केलं तो लगेच आम्हाला आतमध्ये घेतात, पाण्यात बुडवतात, डुबकी मारून मारायला घेतात। ते लय अत्याचार चालू आहे आमच्यावरती। तर तुम्ही लोक काहीतरी तिकडून करा, आम्ही इकडे कंप्लेंट करून ते सगळे नेते करून म्हणजे मंत्र्याकडून। तुमची आता मागणी काय असणार आहे? आमची मागणी आहे की मोठे माणसाची म्हणजे ते गृह मंत्रालय जे आहे ते आमच्या पोऱ्याला आणून द्यायला पाहिजे, त्याच्याकडून आमची विनंती आहे। तिथं मुलाला तुमच्या कशासाठी बोलवलं होतं आणि आता काय काम सांगतायत? तिथं टॉर्चर केलं जात आहे काय काकू? त्याला नोकरीमुळे बोलवलं होतं, त्याला म्हणले ये इथं पगार चांगला आहे म्हणून त्याला बोलवून घेतलं, पण तिथं काम नाही चांगलं, 2 नंबरचं काम करायला लावतात त्याला। सगळं नाही काम केलं की टॉर्चर करतात सगळ्या मुलांना, नाही जेवण देत नाही चांगलं, काही नाही। सगळ्याला विनंती आहे की माझं बाळ मला घरी दिलं। त्यांना टॉर्चर केलं जातं, काम नाही केल्यावर त्यांना मारतात, जेवण नाही देणे, करंट देणे, विजेचा शॉक देणे असं टॉर्चर केला जातो आणि ब्लॅक रूममध्ये घेऊन जाऊन पाण्यात बुडवला जातो। आणि आमचं बोलणं होतं आहे दिवसातून 10 मिनिट आम्ही बोलतात, त्यावेळेस ते तेच सांगतात की आम्ही खूप प्रॉब्लेममध्ये कसं पण करून काय पण करून आम्हाला इथून बाहेर काढण्याचे प्रयत्न करतात। राज्यातील एसटी बस सेवेच्या दुरवस्थेचं आणखीन एक उदाहरण जळगाव जिल्ह्यात समोर आलंय। पावसामुळे बसच्या छताला गळती लागल्यानं प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ आली। या प्रकारचा व्हिडिओ सध्या समोर आल्यानंतर प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय। याच बसमधून प्रवास करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्हा महिला प्रमुख रोहिणी पाटील यांनी परिवहन विभागावर टीका करत राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी अशाच गळणाऱ्या बसमधून प्रवास करून प्रवाशांच्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान पावसाळ्यातही अशा अवस्थेतील बस रस्त्यावर धावत असल्यानं एसटीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या प्रकाराबाबत परिवहन महामंडळाकडून काय भूमिका घेतली जाते याकडेच प्रवाशांचं लक्ष लागलंय। पाळधीहून जळगाव शहादा गाडीत बसली बसमध्ये आणि तिथूनच पाऊस सुरू झाला आणि तिथं प्रवासी 1 तासापासून आम्हाला बसच नव्हती आणि बस आल्यानंतर आम्ही शहादा डेपोच्या गाडीत बसलो। MH 14 BD 2308 या गाडीमध्ये बसलो आणि प्रवास करत असताना गाडी डेपो बसस्टँडच्या बाहेर निघाल्याबरोबरच गाडीमध्ये आम्हाला पाऊस लागला आणि पाऊस लागल्यानंतर पूर्ण गाडी म्हणजे 75-80% गाडी पूर्ण ही गाडी लीक होत होती आणि पूर्ण गाडीमध्ये पाण्याच्या धारा चालू झाल्या आणि लोकांनी अक्षरशः छत्र्या काढल्या। तर मला असं वाटतं की परिवहन खात्याला मी एक सांगू इच्छिते की तुम्ही लोकांना म्हणजे मी आज जिल्हा प्रमुख आहे उबाठाची महिला आघाडीचे, माझं नाव रोहिणी प्रकाश पाटील आणि मी स्वतः प्रवास करत असताना मला म्हणजे आज डोळ्यासमोर लोकांचे प्रवासांचे काय हाल होतात हे मी आज प्रत्यक्ष बघितलं।
लहान मुलं होते त्या गाडीमध्ये, बायांचे महत्त्वाचे कोणाचे कागदपत्र होते, लोकांचे कोणाचे कपड्यांच्या बॅगा होत्या. अक्षरशः खालून गाडीमध्ये पाण्याच्या म्हणजे जसं रस्त्यावर पाणी वाहतं तसं गाडीतून पाणी वाहत होतं आणि प्रत्यक्षदर्शी सगळ्यांनी बघितलं तिथं आणि लोकांनी छत्र्या यूज केल्या गाडीमध्ये. तर ही अगदी बोलावं नाही त्यांना, पण आम्हाला बोलावं लागतं आहे, कारण की तुम्ही आमदार खासदार जे विकत घेत आहेत ते विकत न घेता जर प्रवाशांची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली, अजून तर हा पहिला पावसाळा आहे, पहिलाच पाऊस पडलेला आहे, तर यापुढे 4 महिना पाऊस चालल्यानंतर तुम्ही प्रवाशांची हीच हालत करणार आहेत का, हे आम्हाला उत्तर द्यावं. आणि आमचा कळकळून त्यांना हे विनंती आहे की तुम्ही एक दिवस तरी अशा गाडीमध्ये, ज्या गाडीत मी आज प्रवास करून आली त्या गाडीमध्ये आज जवळजवळ 1 तास गाडी नसल्यामुळे त्या गाडीमध्ये भरपूर प्रवासी होते, गाडीत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तर अशा गाडीमध्ये या लोकांनी एक दिवस तरी प्रवास, 1 तासाचा तरी प्रवास करून दाखवावा अशी आमची त्यांना विनंती आहे.